दुसरा दिवस आणि सकाळचा नाश्ता करतोय आम्ही. नाश्ता करून आता एक ग्रुप ऑलरेडी सकाळी मंदिरात गेलाय आणि आम्ही चाललोय किल्ल्यावर. तर आम्ही आता पोहोचलोय किहिम बीचच्या समुद्र किनाऱ्यावरती आणि आता आम्ही निघालोय याचा किल्ला कोणता खंदेरी किल्ल्यावरती निघालोय आणि वाट बघतोय की आमचा नंबर कधी येणार आहे. मस्त किल्ला आहे, काही गर्दी नाही, काय नाही, वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. आणि इथं बघून आता ही जी बोट आहे त्यांनी गाडी आतमध्ये नेली आणि ती बोट त्या गाडीवरती चढवून ते बाहेर आणतायत. तर ते बघायचं आहे की कसं त्याच्यावरती बोट चढवणार आहेत हे बघा. चालू केली जवळपास म्हणजे एक बोट जर तुम्हाला चालवायची असेल तर घरातली 4 ते 5 ते 6 लोक लागत आहेत म्हणजे ही सगळी कसरत करण्यासाठी. पण शनिवार रविवार यांचा खतरनाक असतो बिझनेस. प्रत्येक समुद्रकिनारी जिथे जिथे वॉटर स्पोर्ट्स चालत आहे तिथं जबरदस्त असं बिझनेस आहे. आणि आमची 2 दिवसाची ट्रिप आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता बोटचा नंबर आला की निघणार आहोत खंदेरी किल्ल्यासाठी. खंदेरी आणि उंदेरी 2 किल्ले आहेत, पण उंदेरी किल्ल्यावरती जाता येत नाही त्यामुळं तिथं हे बोट लावायला जागा नाही आहे म्हणलं. त्यामुळं आपल्याला जायचं आता खंदेरी किल्ल्यावरती. तर प्रवास चालू झालेला आहे मस्तपैकी आणि खोल समुद्रात बोटनं, ही छोटी बोट आहे. त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला दुसऱ्या बोटमध्ये शिफ्ट व्हायचं आहे, मोठ्या बोटमध्ये. कारण जवळपास 8 किलोमीटर आतमध्ये तो किल्ला आहे खंदेरी किल्ला आणि 8 किलोमीटर दुसऱ्या मोठ्या बोटनं जायचं आहे. या बोट जात नाही आहे तिकडं. भारी वाटतंय खोल समुद्रात, एवढ्या आतमध्ये समुद्रात पहिल्यांदा चालू आहे. तर इथं आता असा विषय झाला आहे की जिथं उभा राहायचं मार्किंग असतं या छोट्या बोटींचं, तर ते मार्किंग सापडत नाही आहे आणि पूर्ण समुद्रात जवळपास 2-3 किलोमीटर आम्ही आत आलो आहे आणि आता ते मार्किंग शोधायचं काम चालू आहे. बघूया मिळते का नाहीतर जर ते मार्किंग नाही सापडलं तर ती मोठी बोट तिथे येणार नाही आहे. त्यामुळं बघू आता कधी सापडते. आणि अजून आमचा दुसरा ग्रुप येणार आहे कारण मोठ्या बोट आल्यानंतर आम्ही शिफ्ट होणार आणि परत त्या दुसऱ्या ग्रुपला घेऊन येणार. असं 8-10 लोकच ते आणतायत. तिकडं दूर समुद्र किनारा दिसतोय 2-3 किलोमीटरवरती. ही बोट आलेली आहे, या बोटमध्ये आपल्याला जायचं आहे. ही पॅरासेलिंग वगैरे हेही करतायत त्या बोटमध्ये आणि तीच बोट खंदेरी किल्ल्यावरतीही घेऊन जाते. जबरदस्त असं एक्सपिरियन्स आहे इथं, भारी वाटते. आणि खंदेरी किल्ला हा मायनाक भंडारींना छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधायला लावला होता. कारण जंजिरा किल्ला जो आहे तर त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी किंवा जे व्यापारी लोक होते तर त्यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी तो जो किल्ला आहे तर तो बांधायला लावला होता. चला आता आपलं शिफ्टिंग झालेलं आहे आणि दुसरा ग्रुप येईपर्यंत आपण जरा फोटो सेशन करून घेऊ. जवळपास अर्धा तास झाला आहे आपण इथं आहोत या खोल समुद्रात. आणि ही पॅराग्लायडिंग वगैरे करणारी बोट आहे. ही आपला दुसरा ग्रुप आलाय आता आणि हा आल्यानंतर मग आपला प्रवास हा खंदेरी किल्ल्याकडे चालू होणार आहे. आलेली आहे आपली दुसरी बोट.
तर याच्यामध्ये एक आपला ग्रुप आहे, दुसरा एक ग्रुप आपला कनकेश्वरला गेलाय मंदिरामध्ये सकाळ सकाळी, आणि जे लेट उठणारे होते तर ते किल्ल्याकडे निघालेत. हा आपला आता प्रवास चालू झाला आहे खांदेरी किल्ल्याच्या दिशेने, आणि आता आपल्याला 7 ते 8 किलोमीटर आतमध्ये अजून खोल समुद्रात जायचं आहे, जिथं तो किल्ला आहे. तर चला एक्सपिरियन्स करू हा प्रवास खतरनाक असा. तर खांदेरी किल्ला आता आपल्या दृष्टीपथात आलेला आहे आणि इथं आपल्याला जायचं आहे. तर बघूया कसा आहे तो किल्ला. आपण येऊन पोचलोय. जसं मी आधी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी यांना हा किल्ला बांधायला सांगितला होता. सिद्धी जो आहे जंजिऱ्याचा त्याच्यावरती वचक ठेवण्यासाठी, आणि त्यांनी छोट्या बोटी हे केल्या होत्या, आणि जे पोर्तुगीज किंवा इंग्रज होते तर त्यांच्या बोटी मोठ्या होत्या, त्यामुळं त्या इथंपर्यंत या किल्ल्यापर्यंत पोचू शकत नव्हत्या. खाली खडकाला लागून त्या फुटायच्या, आणि त्यामुळं हा किल्ला म्हणजे कायमस्वरूपी हे राहिला. ह्याच्यावरती आक्रमणही करता आलं नाही त्यांना, आणि हा किल्ला विजयी होऊ शकला नाही त्यांच्याकडून, त्यामुळं हा कंटिन्यू मराठ्यांकडेच राहिला. तर ह्या अशा तोफा आहेत तिथं बघायला मिळतात आपल्याला मोठ्या. किल्ल्याची पडझड झाली आहे, काही प्रमाणात ते सुधारण्याचाही प्रयत्न केला आहे गव्हर्नमेंटकडून, पण ते तसं सस्टेन राहत नाही, कारण खूप आतमध्ये आहे हा किल्ला. हे बघू शकता असे दगड आणि ढासळले की जे भिंत आहे तर ती आता ढासळलेली आहे, आणि हे दगडामुळं आहे ना जवळ येऊ शकत नव्हते. किल्ल्यावरती हा एक टॉवर बघायला मिळतो. तो वाऱ्याची दिशा ठरवण्यासाठी आहे का त्याच्यापासून लाईट निर्मिती केली आहे, पण आहे हा एक टॉवर. आणि ज्यावेळेस आणि एक लाईट हाऊस आहे किल्ल्यावरती, तर तेही आपण बघायला जाणार आहे लाईट हाऊस. तर असा भर समुद्रामध्ये असलेला हा किल्ला हे बघू शकता. लाईट हाऊस इंग्रजांच्या काळातलं लाईट हाऊस आहे, आणि इथं कान्होजी आंग्रेंचं समाधीस्थळही आहे. इथे एक विहीर आहे गोड्या पाण्याची, आणि त्याच्या आतमध्ये कान्होजी आंग्रेंचं समाधीस्थळ आहे. बराच वर्ष कान्होजी आंग्रेंच्या आधिपत्याखाली हा किल्ला होता, आणि त्यांचं इथं समाधीस्थळ आहे. तर हे आहे दीपस्तंभ. इंग्रजांच्या काळात ज्यावेळेस मराठ्यांचा पाडाव झाला त्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेला, आणि त्यावेळेस त्यांनी हे लाईट हाऊस बांधलेलं आहे. तर चला आता वरती जाऊन बघूया लाईट हाऊस. लाईट हाऊस म्हणजे काय असतं हे बघूया. म्हणजे जुन्या काळात ज्या बोटी यायच्या तर त्यांना दिशा दाखवण्यासाठी वर एक लाईट ठेवली जायची, जेणेकरून किनारा किती लांब आहे किंवा हे किती आहे तर ते दाखवलं गेलेलं असायचं. तर हे आहे लाईट हाऊस वरची बाजू, आणि इथंच आमच्या एका मित्राला गांधीन माशी चावली, त्यामुळं आम्ही तिथला प्रवास लवकर संपवला आणि लगेच खाली उतरलो. तर हे असं वरतून दिसणारा हा सुंदर असा नजारा आहे लाईट हाऊसमधून. अथांग असा समुद्र आहे आणि त्याच्यातून दिसणारा हा नजारा. तर इथं आत्ताच आम्हाला समजलं की दगडातून येणारे वेगवेगळे आवाज, म्हणजे मेटलसारखे आवाज येणारा एक दगड आहे, आणि आता तेच बघायला आम्ही चाललो आहे तिकडं. तर इथं बघू शकता आमचे काही मित्र आलेले आहेत. हे होते इको येतोय.
हा इको येतोय. तर गडावर एक मंदिर आहे आणि तिथं काही कोळी बांधव जे आहेत तर ते दर रविवारी तिथे येत आहेत आणि वाजत गाजत मस्त बोकड बिकड कापली जात आहेत आणि जेवण तिथं बनवून खाल्लं जातं. तर तिथंही आम्ही मजा केली, मस्त वाजत होतं आणि त्या वाजायच्या ह्याच्यात थोडासा एन्जॉय केला. पूर्ण किल्ला बघून झाल्यानंतर तिथे एक जेट्टी उभा केलेली आहे, जी मोठी मोठी बोटी येत आहेत मुंबईवरून वगैरे, तर त्यांच्यासाठी. तर संपूर्ण किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही आता त्या जेट्टीकडे चाललो आहे, म्हणजे तोही फील घेण्यासाठी. कसं दिसतंय हे समुद्र आणि किल्ला हे बघण्यासाठी. तर खूप मस्त मजा येते. आमची बोट यायला अजून वेळ आहे, एक साधारण अर्धा एक तास. ती आल्यानंतर मग आमचा रिटर्न प्रवास चालू होईल. किल्ल्यावरून आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि ही एक मोठी बोट जी आहे तर ती मुंबईवरून आली आहे असं म्हणता येते. आणि त्याच्यामध्ये बघतोय आम्ही की सगळ्या महिला आहेत ज्या ह्या किल्ल्यासाठी आलेत. जसं मी सांगितलं ना की कोळी बांधव दर रविवारी येत आहेत, तर त्या ज्या महिला आहेत कोळी महिला, तर त्या आणि त्यांनी अशी गाणी वगैरे लावली तिथं आणि मस्त डान्स करतायत. मे बी लाडक्या बहिणींचं पैसे जमा झालेले आहेत असं आमच्या मित्रांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्या बोट घेऊन इकडं आलेले आहेत या किल्ल्याला, इथं देवाला, आणि मस्त एन्जॉय करतायत, जबरदस्त एन्जॉय करतायत, खतरनाक. तर असा आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. बाय बाय. आणि आम्ही आता खांदेरी किल्ला सोडतोय. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. म्हणजे किल्ला बघणे हे तर होतंच, पण हा जो समुद्री प्रवास आहे हा एक्सपिरियन्स घेण्यासारखा आहे. खतरनाक एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा आली, भारी वाटलं. वर्थ ट्रिप होती, वर्थ. रविवारचा दिवस असल्यामुळं आणि संध्याकाळी गर्दी खूप असल्यामुळं ट्रॅफिक खूप जाम होतं आणि त्यामुळं आम्ही गाडीतून उतरून थोडंसं चालत पुढं आलो. भारी वाटत होतं इथं ब्रिजवर उभारून सगळं बघायला. आणि शेवटचा जो टप्पा होता तो आमचा होता चिक्की खरेदीचा लोणावळ्यामध्ये. आणि ही चिक्की घेतल्यानंतर आमच्या ट्रिपची जी आहे तर ती सांगता झाली.